भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. यातील 5 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत आणि आज आपण याच 5 ज्योतिर्लिंगांची माहिती घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग दर्शन. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. वेरूळ गावातील येळगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक गर्दी करत असतात. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर आणि निर्वाणी आणि निर्मोही असे 3 आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच 3 आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. श्रावण महिन्यात पहिल्या 3 सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. नंबर 3. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसले आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची लोखंडी घंटा आहे. चिमाजी आप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नंबर 4. औंढा नागनाथ मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आहे. पांडवांच्या 14 वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठिर याने औंढा नागनाथचे मंदिर बांधून महादेवाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. हेमाडपंथी शैलीचे बांधकाम असलेले हे मंदिर आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगांची छोटी छोटी मंदिरे असून 108 महादेवाची मंदिरे आणि आणखी 68 महादेवाच्या पिंडी आहेत. मंदिराची इमारत औरंगजेबाने पाडण्यापूर्वी ती 7 मजली होती असे नमूद केले आहे. सध्याचे उभे असलेले मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधले. दरवर्षी येथे माघ महिन्यात जत्रा भरते जी फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते. दरवर्षी लाखो भाविक औंढा नागनाथ शिव मंदिराला दर्शन घेण्यासाठी येत असतात. नंबर 5. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधीय हेमाद्री याने बांधले. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात 3 मोठी कुंडे आहेत. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तर मित्रांनो, ही होती भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग. आपण यामधील कोणत्या ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.